नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वामी विवेकानंद कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर आज आपण त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार हा घटक अभ्यासणार आहोत। तर हा घटक आपल्याला इयत्ता 3री मधील हा घटक आहे। तर त्रिकोण म्हणजे काय आणि त्रिकोणाचे प्रकार किती पडतात ते आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचे आहे। तर सर्वात प्रथम आपण त्रिकोण म्हणजे काय हे आधी पाहूयात। तर त्रिकोण म्हणजे ज्याला 3 बाजू असतात, ज्याला 3 कोण असतात आणि ज्याला 3 शिरोबिंदू असतात, अशा आकृतीला त्रिकोण असे म्हणायचे। ती 3 बाजूने बंदिस्त असते, अशा आकृतीला त्रिकोण म्हणायचे। तर या त्रिकोणाचे नाव आपल्याला 6 प्रकारे लिहिता येते। आपल्याला एक प्रश्न विचारला जातो, त्रिकोणाचे नाव हे किती प्रकारे लिहिता येते? तर त्रिकोणाचे नाव हे 6 प्रकारे लिहिता येते। इथे आपल्याला त्यांचे नाव पण दिलेले आहेत। त्रिकोण अ ब क, त्रिकोण अ क ब, त्रिकोण ब अ क, त्रिकोण ब क अ, त्रिकोण क अ ब, त्रिकोण क ब अ। अशा प्रकारे आपल्याला 6 प्रकारे त्याचे नाव लिहिता येतात। तर त्रिकोणाचे 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण, दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण आणि तिसरा आहे विषमभुज त्रिकोण। तर समभुज त्रिकोण म्हणजे ज्याच्या 3ही बाजू समान लांबीच्या असतात। जर इथं आपल्याला ही जर 4 सेंटीमीटरची दिलेली असेल, तर ही बाजू पण आपल्याला इथं 4 सेंटीमीटरची आणि ही पण 4 सेंटीमीटरची असणार आहे। अशा प्रकारच्या त्रिकोणाला आपल्याला समभुज त्रिकोण म्हणायचं आहे। तर दुसरा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण। समद्विभुज त्रिकोण म्हणजे त्रिकोणाच्या 2 बाजू समान असणार आहेत आणि एक बाजू ही भिन्न असणारे म्हणजे वेगळी असणारे। जर इथं आपल्याला ही जर 5 सेंटीमीटर दिलेली असेल, तर ही बाजू पण 5 सेंटीमीटर असणार आहे आणि ही वेगळीच असणार, म्हणजे 6 असू शकते किंवा 7 पण असू शकते, म्हणजे या दोन्ही पेक्षा ती वेगळी असणार आहे, तिला म्हणायचे समद्विभुज त्रिकोण। पुढचा प्रकार आहे तिसरा विषमभुज त्रिकोण। ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या असतात म्हणजेच भिन्न असतात, त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात। विषमभुज त्रिकोणामध्ये यातील एकही बाजू ही सारखी नसते, तर सगळ्याच बाजू ह्या वेगवेगळ्या असतात। इथं जर आपल्याला 5 सेंटीमीटर ही बाजू दिलेली असेल, तर इथंही 6 असू शकते आणि इथं 7 असू शकते, म्हणजे वेगवेगळ्या इथं बाजूंचे माप असतात। अशाच त्रिकोणाला म्हणायचे विषमभुज त्रिकोण। इथं एकही माप इथं सारखं असणार नाही, एकही लांबी सारख्या मापीची असणार नाही, अशाच त्रिकोणाला म्हणायचे विषमभुज त्रिकोण। तर या त्रिकोणाची परिमिती कशी काढायची? तर परिमिती आपल्याला बंद आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती होय। दिलेली आकृती आहे, आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज, यालाच त्रिकोणाची परिमिती असं म्हणता येईल। यावर आपल्याला व्यवसाय 3 सोडवायला दिला आहे, तो आपण सोडवूया। त्यातील प्रश्न पहिलाच आहे, त्रिकोणाला किती कोण असतात? तर त्रिकोणाला 3 कोण असतात। पर्याय क्रमांक 3। सोबतचा त्रिकोण कोणता? तर सोबत एक त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोणाच्या 3ही बाजू समान आहेत, 3ही बाजू समान भागाला आपल्याला समभुज त्रिकोण म्हणायचे, म्हणजे पर्याय क्रमांक 1। प्रश्न तिसरा, त्रिकोणाला किती बाजू असतात? तर त्रिकोणाला 3 बाजू असतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2। प्रश्न चौथा, 3 बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात? 3ही बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण म्हणतात, पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 5,
दोन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला काय म्हणतात? दोन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6. तीन बाजू असणाऱ्या बंद आकृतीला काय म्हणतात? तर तीन बाजू असणाऱ्या बंद आकृतीला त्रिकोण म्हणतात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 7. कोणत्याही त्रिकोणाचे नाव जास्तीत जास्त किती प्रकारे लिहिता येते? तर कोणत्याही त्रिकोणाचे नाव जास्तीत जास्त आपल्याला 6 प्रकारे लिहिता येते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 8. सोबतच्या आकृतीतील त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची एकूण संख्या किती? तर सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला शिरोबिंदू दिलेले आहेत 1, 2, 3, 4 आणि 5. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 9. सोबतच्या आकृतीत तयार होणारे एकूण त्रिकोण किती? तर इथं आपल्याला त्रिकोण दिलेले आहेत, त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 1, 2, 3 असे क्रमांक टाकायचे आणि या क्रमांकाची करायची बेरीज. म्हणजेच 1 + 2 + 3, 1 आणि 2 3 आणि 3 आणि 3 6, म्हणजे एकूण त्रिकोण आहे त्याच्यामध्ये 6. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 10. सोबतच्या आकृतीची परिमिती किती? तर या आकृतीची परिमिती काढण्यासाठी या सर्वांची करायची आपल्याला बेरीज. तर इथं 5, 6 आणि 8 या लांबीची आपल्याला बेरीज करायची. 6 आणि 5 11, 11 आणि 8 19, म्हणजे या त्रिकोणाची परिमिती येणार आहे 19. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 11. सोबतच्या आकृतीविषयी अयोग्य विधान कोणते? तर यामध्ये आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे. अयोग्य म्हणजे चुकीचे. तर चुकीचे विधान याच्यामधील कोणतं आहे? तर आकृती दिलेली आहे आपल्याला त्रिकोणाची. तर त्रिकोणाला पहिला विधान दिलेलं आहे 3 बाजू असतात. तर त्रिकोणाला 3 बाजू असतात, म्हणजे हे विधान बरोबर आहे. ब दिलेला आहे 3 शिरोबिंदू असतात. तर त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. तर क विधान दिलेलं आहे सर्व कोण काटकोन असतात. यामधील अ आणि ब योग्य आहे. क आहे सर्व कोण काटकोन असतात. तर त्रिकोणाचे सर्व कोण काटकोन नसतात, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. ड पर्याय दिलाय त्रिकोणाचे नाव 2 प्रकारे लिहिता येते. तर त्रिकोणाचे नाव हे 2 प्रकारे न लिहिता 6 प्रकारे लिहिता येते, म्हणजे ड पण पर्याय हा चुकीचा आहे, म्हणजे अयोग्य विधान आहे. पर्याय क्रमांक क आणि ड यामधील उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक 4, फक्त क आणि ड योग्य. प्रश्न 12. खालीलपैकी समभुज त्रिकोण कोणता आहे? तर समभुज त्रिकोण म्हणजे याच्या 3ही बाजू सारख्या असणे. तर पहिला पर्याय दिलेला आहे आपल्याला अ. त्याच्यामध्ये आकृती दिलेला आहे 2 बाजू ह्या समान आहेत आणि एक बाजू ही वेगळी आहे, म्हणजे हा आहे आपला समद्विभुज त्रिकोण. आपल्याला पाहिजे समभुज त्रिकोण, म्हणजे ही आकृती समभुज त्रिकोणाची नसून समद्विभुज त्रिकोणाची आहे. ब पर्याय दिलेला आहे आपल्याला. तर ब पर्यायामध्ये या त्रिकोणाला 3ही बाजू सारख्या आहेत, म्हणजेच हा आपला समभुज त्रिकोण आहे. क पर्यायामध्ये आपल्याला आकृती दिली आहे, इथं वेगळाच भाग आहे, इथं वेगळाच आणि इथं पण वेगळाच, म्हणजे 3ही याच्या बाजू समांतर नाहीत, त्याच्यामुळे याला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. त्यामुळे हा पण आपल्याला समभुज त्रिकोण येणार नाही. ड पर्याय आहे आपला. ड पर्यायामध्ये 2 बाजू सारख्या आणि एक बाजू वेगळी दिली आहे, अशा आकृतीला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. तर इथं फक्त आपल्याला ब पर्याय दिला आहे तो समभुज त्रिकोणाचा, त्यामुळे याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, फक्त ब योग्य. प्रश्न क्रमांक 13.
खालीलपैकी कोणत्या आकृतीत त्रिकोणांची संख्या सर्वाधिक आहे? तर अ पर्यायामध्ये आपल्याला त्रिकोणाची संख्या आहे 1 2 3. यांची करायची बेरीज 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. एकूण त्रिकोण आहेत इथं 6. ब पर्यायामध्ये एकूण त्रिकोण आहेत 1 2 3 4 आणि हा पूर्ण 5. त्याच्यामध्ये आपल्याला 5 त्रिकोण मिळतात. क पर्यायामध्ये 1 2 1 आणि 2 3 म्हणजे यामध्ये आपल्याला 3 त्रिकोण आहेत. ड मध्ये आपल्याला 1 2 3 4 या सर्वांची करायची बेरीज 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि 6 आणि 4 10 मध्ये यामध्ये आपल्याला 10 त्रिकोण आहेत. म्हणजे त्रिकोणाची सर्वाधिक संख्या आहे पर्याय क्रमांक ड मध्ये, ती 10 एवढी आहे. त्यामुळे ड हा योग्य येईल. फक्त ड योग्य. पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपण त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार व यावरील व्यवसाय स्पष्टीकरणासह सोडवलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद बालमित्रांनो.